दंडोत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नागपूर जिल्ह्यातील मौदा हे गाव, या मौदा गावाला महानुभावपंथीयांचं अत्यंत श्रद्धास्थान म्हणजे इंगळी विष हरणस्थान सर्वज्ञ श्री चक्रस्वामी या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि म्हणून महानुभावपंथीयांसाठी हे स्थान अत्यंत वंदनीय आहे। आणि म्हणून या मौद्याला वसंत पंचमी निमित्त दरवर्षी यात्रा भरत असते। या यात्रेच्या निमित्ताने दिनांक 13 फरवरी 14 तारखेला वसंत पंचमी आहे। 13 फरवरीला श्रीकृष्ण मंदिर उदयनगर चौक येथील संचालक परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय नांदगावकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी निघत आहे आणि या पालखीमध्ये अनेक सद्भक्त सहभागी होतात। किमान पक्षी 8-9 वर्ष झाले या पदयात्रा ही या ठिकाणी निघत आहे। नागपुरातील प्रामुख्याने पदयात्रा म्हटलं तर श्री चक्रेश्वर मंदिर इथून परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय देपिराव पंजाबी यांच्या अध्यक्षतेखाली या पदयात्रेचं संयोजन केले जाते। अनेक वर्षापासून ही पालखी निघत आहे। या पालखीमध्ये जवळजवळ 400-500च्या संख्येने लोक सहभागी होत असतात। त्याचप्रमाणे चिटणवीस पार्क इथून श्रीमान सद्भक्त गंगाधरभाऊ गोंधळे ही या ठिकाणातून त्यांच्या संचलनाखाली तिथून पालखी निघत असते। या पालखीमध्येही अनेक लोक सहभागी होतात, महिला मंडळी भरपूर राहते आणि म्हणून या उदयनगर चौक श्रीकृष्ण मंदिरातून ही पालखी दिनांक 13 तारखेला निघणार आहे। ज्या सद्भक्तांना ज्या पदयात्रेमध्ये सहभागी होता येईल या पदयात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं व पायी तीर्थयात्रा घडो, देह देवाधारी पडो याप्रमाणे आपल्या नागपुरातील का होईना सर्व सद्भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या पदयात्रेमध्ये सहभागी होऊन प्रसाद वर्णनाचा चतुर्वेद साधनाचा लाभ घ्यावा व ही आनंदाची पर्वणीचा लाभ घेऊन परमेश्वराचा आनंद प्राप्त करावा ही या सर्व सद्भक्तांना विनंती या ठिकाणी करण्यात येत आहे। धन्यवाद। श्रीकृष्ण सेवा मंडळी आम्हाला या ठिकाणी सहभागी आहे। त्याचप्रमाणे महानुभाव न्यूज टुडे हे सुद्धा या ठिकाणी या पदयात्रेमध्ये सहभागी राहतातच आणि आपणही सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावे आणि या पदयात्रेमध्ये सहभागी होऊन चतुर्वेद साधनाचा वंदनाचा लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे।